ध्यान म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया नाही, तर स्वतःपासून पळणं थांबवण्याची अवस्था आहे. आजकाल प्रत्येक माणूस आतून इतका थकलेला आहे की शांत बसणं सुद्धा त्याला जड जातं. शरीर एका जागी बसलेलं असतं, पण मन हजारो दिशांना पळत असतं. कधी भूतकाळाच्या राखेत हात घालतं, तर कधी भविष्याच्या अंधारात भीती शोधत राहतं. आणि या सगळ्या गोंधळात आपण ध्यान सुद्धा एक प्रोजेक्ट बनवून टाकलाय. लोक शांत होण्यासाठी ध्यान करतात, पण शांत होण्याची जबरदस्तीच त्यांना अजून अस्वस्थ करून टाकते. बुद्ध कदाचित म्हणूनच जंगलात गेला होता, जगाला सोडण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाचा कोलाहल ऐकण्यासाठी. कारण माणूस बाहेरच्या युद्धांनी कमी आणि स्वतःच्या आतल्या आवाजांनी जास्त थकतो. आपण सतत स्वतःलाच दाबत जगत असतो. रडू येतं पण हसतो, तुटलेलो असतो पण मजबूत असल्याचा अभिनय करतो. मन ओरडत असतं, पण आपण त्यावर संस्कारांची चादर टाकून गप्प बसवतो. आणि मग एक दिवस हे सगळं आतमध्ये सडायला लागतं. ध्यान म्हणजे त्या सडलेल्या वेदनांकडे शांतपणे पाहण्याची हिंमत. तिथे विचार थांबत नाहीत, तिथे दुःख नाहीसं होत नाही, तिथे अचानक प्रकाश पडून आयुष्य बदलत नाही. पण हळूहळू एक गोष्ट घडते, तू स्वतःशी भांडणं थांबवतोस. आणि माणूस जेव्हा स्वतःच्या विचारांविरुद्ध उभं राहणं थांबवतो, तेव्हा त्याच्या आत एक विलक्षण शांतता जन्म घेते. ती शांतता शब्दांनी समजत नाही, ती कोणत्याही धर्मात बंदिस्त होत नाही, ती फक्त अनुभवावी लागते. ध्यान म्हणजे विचारांविरुद्ध लढाई नाहीत, कारण विचार हे शत्रू नसतात, ते फक्त मनाच्या आकाशात येणारे ढग असतात. खरं दुःख विचारामुळे नसतं, तर प्रत्येक विचाराला पकडून बसण्याच्या आपल्या सवयीमुळे असतं. आपण प्रत्येक भावना कायमची ठेवू पाहतो, प्रेम, आनंद, माणसं, नातीत. पण बुद्ध म्हणाला होता, जे बदलणार आहे त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्नच दुःख आहे. म्हणून ध्यान म्हणजे काही मिळवणं नाही, तर धरून ठेवलेलं सगळं हळूहळू सोडत जाणं.